धामणगावात माजी आमदार अरुणभाऊ अडसड आजारी असताना ॲम्ब्युलन्सने येऊन बजावला मतदानाचा हक्क। 1 महिन्यापूर्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर आता प्रकृती स्थिर असताना माजी आमदार अरुणभाऊ अडसड यांनी अमरावती येथून ॲम्ब्युलन्सने येऊन धामणगावात मतदानाचा हक्क बजावला। धामणगाव रेल्वे विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष, माजी आमदार, भाजपचे ज्येष्ठ नेते अरुणभाऊ अडसड यांच्या कमरेवर गत महिन्यात शस्त्रक्रिया झाली। आता प्रकृती स्थिर असताना त्यांनी अमरावती येथून ॲम्ब्युलन्सने येऊन धामणगावात मतदानाचा हक्क बजावला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाहीच्या या देशात सर्वांना मतदानाचा हक्क दिला, तो बजावणे गरजेचे आहे। त्यामुळे आपण आजारी असतानाही मतदान करायला आलो, असे त्यांनी सांगितले। आम्हाला सर्व देशवासियांना मतदानाचा अधिकार पूज्य बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला आणि दिलेल्या अधिकाराचं तंतोतंत पालन करणं हे आमचं कर्तव्य असल्यामुळं आज मी या निवडणुकीला आलो आहे, वोटिंग करायला आलो आहे। माननीय रामदासजी तळस हे भारतीय जनता पार्टीचे आमचे उमेदवार आहेत, त्यांना प्रचंड बहुमतानं विजय करावा हा उद्देश ठेवून मी या ठिकाणी वोटिंगला आलो आहे। भारताच्या लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे लोकसभा निवडणूक। मी जबाबदार नागरिक म्हणून मतदान करीत असल्याचे आमदार प्रताप अडसड यांनी मतदान करून प्रसार माध्यमाला सांगितले। यावेळी सामाजिक कार्यकर्ता अरुणभाऊ अडसड यांनी सहपरिवार मतदान केले। भारताच्या लोकशाहीचा मोठा उत्सव म्हणजे लोकसभेची निवडणूक ही आज वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये पार पडत आहे आणि मी एक नागरिक आणि जबाबदार नागरिक म्हणून माझं मतदानाचं कर्तव्य बजावलेलं आहे। माझी सगळ्यांना विनंती आहे की आज 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे, यामध्ये आपण सगळ्यांनी या उत्सवामध्ये सहभागी व्हावं, देशाच्या जडणघडणीमध्ये आणि प्रगतीमध्ये आपलाही हातभार लावावा आणि आपलं मतदान निर्भयपणे करावं। धन्यवाद।